सम्मान में ओबीसी मैदान में, और आपके सम्मान में ओबीसी मैदान आरक्षण के सम्मान में, आरक्षण के सम्मान में आपल्या महाधिवेशनाला सुरुवात होतील। म्हणून माझ्या भावांना प्रार्थना आहे की आता तुम्ही जागृत व्हा। अरे मला तरुण पाहिजे। एकत्र व्हा आणि विचार जगाला द्या। ज्या विचारांनी आमचं जीवन समृद्ध होणार आहे ते विचार आम्हाला हवे आहेत। धन्यवाद। जय ओबीसी, जय ओबीसी। धन्यवाद। स्त्री दास्यातून मुक्त जाहलो आम्ही जिचियामुळे, धन्य ती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, धन्य ती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले। पुन्हा या महामानवांना त्रिवार अभिवादन। डॉक्टर पंजाबराव देशमुख असे कितीतरी महान विचारवंत आम्हाला या विदर्भाने दिलेले आहेत आणि त्यांचे वारस आम्ही इथे आहोत। आपल्याला त्यांचा विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचा आहे। कारण काय तर आपला ओबीसी बांधव, आमच्या ओबीसी भगिनी अजूनही जाग्या नाहीत। त्यांना जागवावं लागत आहे आणि का जागवावं लागत आहे हे त्यांचे विचार ऐकूनच आपल्याला कळेल। जय ओबीसी। जाळल्याशिवाय जळता येत नाही आणि जळल्याशिवाय तेज उत्पन्न होत नाही। ही विचारांची मशाल आम्हाला तळागाळातला अंधार दूर करण्यासाठी प्रज्वलित करायची आहे। आमच्या ओबीसी महिलांची विचारांची परंपरा या मशालीच्या माध्यमातून। जय ओबीसी। धन्यवाद। जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी। विचारपीठावरील समस्त मान्यवर, आदरणीय बबनरावजी तायवाडे, आदरणीय सुशीलाताई मोराळे, वैशाली डोळस, आदरणीय सुषमाताई अंधारे, जयश्री शेळके आणि माझ्या इतर
सन्माननीय भगिनी आणि माझ्या समोर उपस्थित ओबीसी समस्त आदरणीय बंधू भगिनी, युवक युवतींनो, आजचा हा दिवस भारतीय इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहावा अशा प्रकारचं हे पहिलं महाअधिवेशन नागपूर इथे संपन्न होत आहे. त्यासाठी मी आपणा सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देते. आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि मनापासून आभारही मानते. जय. या अधिवेशनाची सुरुवात आणि प्रेरणा या नागपूर नगरीतून, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी दीक्षाभूमी आहे, इथून आपल्याला ते प्रेरणा स्थान म्हणून आपल्याला या नागपूर नगरीचं नाव इतिहासामध्ये नोंदवलं जाईल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलम लिहून ओबीसींना सर्व प्रकारचे हक्क आणि न्याय मिळवून दिले. परंतु कालच आपण संविधान दिन साजरा केला आणि संविधानात जरी हक्क आणि न्याय दिलेले असले तरी ते समाजापर्यंत आजपर्यंत पूर्णतः पोहोचले नाही. ही आपल्या समाजाची एक शोकांतिका आपल्याला निदर्शनास येते. ही शोकांतिका कुठेतरी आपल्याला एका अशा कगारवर आपल्याला नेऊन ठेवते का जिथे ओबीसी समाजाचा आपल्याला आज विनाश दिसतो आहे. आणि आज जर आपण संघटित झालो नाही तर येणारं भविष्य हे ओबीसींचं अंधकारमयच असणार आहे. त्यासाठी आपण आज हे ओबीसी समाजाचं महिलांचं अधिवेशन इथे घेत आहोत. या अधिवेशनाच्या निमित्ताने आपण समस्त ओबीसी समाजाला, नुसतं महिलांना नव्हे तर समस्त ओबीसी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या घरामध्ये महिला जागृत असतात त्या घरामध्ये ते कुटुंब आणि त्यानंतर तो समाज आणि तो देश हा विकासाच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. जोपर्यंत महिला या सुशिक्षित होणार नाही किंवा सजग होणार नाही किंवा त्यांना आत्मभान आणि आत्मविश्वास आणि सक्षम होणार नाही, त्या समाजाचं कल्याण करणं फार कठीण असतं. आमच्या ओबीसी समाजातील महिला या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत. याच्यातून बाहेर काढणं फार कठीण आणि जिकिरीचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे आणि ती जबाबदारी प्रत्येकाला. स्मृतीचं दहन आपण इथे करतो आहे कारण जो मनू आपल्या मस्तकात बसलेला आहे, ज्याच्यामुळं आपण परिवर्तनाचे दारे बंद केलेले आहेत, त्या मनूला जाळल्याशिवाय, आपल्या डोक्यातून काढल्याशिवाय आपला विकास शक्य नाही. म्हणून मनुस्मृतीचं दहन आता या समस्त महिला इथे पार पाडत आहे आणि हा जो संदेश आहे तो समस्त समाजापर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन मनुस्मृतीचं दहन आपण इथे संपन्न करत आहोत. भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो. जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. संविधानामध्ये आपल्याला जे हक्क आणि न्याय दिलेले आहेत त्या हक्क आणि न्यायासाठीची ही ओबीसींची लढाई आहे आणि ही लढाई लढण्याचं काम नुसतं पुरुष करणार नाही तर आता स्त्रिया सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे काम करतील अशी मी आजच्या दिनी आपणा सर्वांना आव्हान करते. आणि 8 डिसेंबरला जो मोर्चा होणार आहे, दीक्षाभूमीहून हा मोर्चा निघणार आहे,
12 वाजता त्या मोर्चामध्ये असंख्य संख्येने महिला सहभागी होतील अशी मी आपणा सर्वांना विनंती करते राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने. जेव्हा स्त्रिया जागृत होतात तेव्हा कुटुंब जागृत होतं आणि त्याबरोबर समाज जागृत होतो. समाज जागृत झाला तर या देशाचा विकास कोणी थांबवू शकत नाही. विकासाच्या टप्प्यावरती अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे विश्लेषण ठेवली जातात, परंतु आजपर्यंत या देशामध्ये महिलांच्या विकासासंबंधीच कोणी बोलत नाही. हे या देशाचं दुर्दैव आणि शोकांतिका आहे. आपण ओबीसी समाज हा जवळपास 60% आहोत. म्हणून आपण वारंवार आमची जनगणना जाहीर करावी असं सातत्याने सरकार पुढे मागणी करत आहोत. आपण सरकारला भीक नव्हे तर आपला हक्क मागतो आहोत, ते सुद्धा सरकार द्यायला तयार नाही. आणि त्यामुळे जो आपला विकास खुंटलेला आहे यासाठी ओबीसी समाजाला सुद्धा कुठंतरी आपला हक्क मिळाला पाहिजे, म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करावी लागणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून 8 डिसेंबरचा मोर्चा हे आपलं पहिलं पाऊल असणार आहे. या अनुषंगाने हे हक्क आणि न्याय काय आहे याविषयीचं समस्त पॉम्पलेट्स आणि पत्रिकेमध्ये आम्ही आमच्या मागण्या लचिपन आयोग, मंडल आयोग, स्वामीनाथन आयोग, जनगणना जाहीर करणे, मंत्रालय ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणे, क्रिमिलेअरची अट काढून टाकणे, फ्री शिप स्कॉलरशिप, महिलांना ग्रामीण भागातल्या महिलांना 5,000 रुपये निवृत्ती वेतन, त्यानंतर MPSC UPSC परीक्षेसाठी जसं पार्टीला SC लोकांसाठी जे केंद्र आहे तसं ओबीसी समाजाचं केंद्र असावं, अशा अनेक संवेदनशील मागण्या घेऊन आपण सरकारला या निवेदन दिलेलं आहे. आणि 8 डिसेंबरला याची एक भव्य मोर्चाच्या स्वरूपात आपण सरकारला पुन्हा उजागर करणार आहोत की आमच्या मागण्या आम्हाला द्या. आपल्या समाजामध्ये एक गैरसमज आहे की आरक्षणाबद्दल, मी जसं आता स्त्रियांशी जर बोलले तर आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे, ते भीक म्हणून आपण मागत नाही, किंवा आरक्षण मागणे म्हणजे आपण कुठेतरी दुसऱ्याचं नुकसान करतो आहोत असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणून स्टॉलवर इथे जे स्टॉल लागलेले आहे ते पुस्तकं ओबीसी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने वाचणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आरक्षणासंबंधीचे सविस्तर विवेचन, सविस्तर मांडणी केलेली आहे. ती मांडणी प्रत्येकाने ती वाचून आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी ते पक्क करावं. व आरक्षण काय असतं, आरक्षणामुळे ओबीसी समाजाचा विकास का झाला नाही, या सगळ्या बाबीसाठी इथे आम्ही एक स्मरणिका सुद्धा प्रकाशित केलेली आहे, जिचं नाव आता जागृती. ती स्मरणिका प्रत्येकाने आपल्या घरी घेऊन जावी आणि विशेषतः महिलांनी टीव्हीच्या सिरियल, अंधश्रद्धा, पूजापाठ याच्यातून बाहेर निघून ती स्मरणिका आणि स्टॉलवरची पुस्तकं वाचली तर खरोखर आपल्या समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असं मला आजच्या दिनी सांगावंसं वाटतं. ओबीसी महिला संघाची अध्यक्ष आहे नात्याने आम्ही जी ओबीसी महिला संघाची जी पूर्ण कार्यकारिणी आहे ज्याच्यामध्ये अनेक सुविध महिला आणि तळागाळातील महिला समाविष्ट झालेल्या आहेत. या पुढे सरसावलेल्या आहेत की माझ्या समाजातल्या समस्त भगिनींना या अंधश्रद्धेच्या आणि जे त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतात त्याच्यातून बाहेर काढायचं म्हणून आम्ही एक फुंकर नावाची एक समिती गठीत केलेली आहे, ज्याच्या माध्यमातून आम्ही सातत्याने हे काम करणार आहोत. त्याचं पोस्टर, बॅनर समोर लागलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. कृपया सर्वांनी ते त्याच्या अनुषंगाने ज्यांना कोणाला त्रास असेल त्यांनी त्या रजिस्टरवरती सगळ्या आपल्या समस्या नोंदवाव्या आणि आमच्यापर्यंत संपर्क केल्यास आम्ही निश्चितच त्याच्यासाठी सुद्धा कार्य करणार आहोत. परंतु होतं काय, म्हणजे एक अनुभव सांगते माझा की आपण लोक मोठमोठ्या सभा घेतो, सभांमध्ये लोक आवर्जून येतात
विचार पण ऐकतात, परंतु आपण जेव्हा घराच्या रस्त्याने लागतो तर ते विचार आपण डोक्यातून बाहेर काढतो. पण इथे जे काही सांगितलं गेलं त्या अनुषंगाने प्रत्येकाने 10% जरी इम्प्लिमेंटेशन केलं त्या बाबींचं, तर मला असं वाटतंय की त्या विचारांचा महासागर होईल. आणि हा महासागर कोणी थांबू शकणार नाही. ही ओबीसीची जी लाट आहे, ही लाट या देशातला किती बलाढ्य माणूस असेल तो सुद्धा थांबू शकणार नाही. म्हणून ती लाट आपल्याला निर्माण करायची आहे. आणि त्या लाटेसाठी इथे बसलेल्या प्रत्येकाचं सहकार्य अपेक्षित आहे. आमचे डॉक्टर बबनरावजी तायवाडे रात्रंदिवस काम करतात आहे. इतकंच नव्हे तर आमचे कार्यकारिणीचे सर्व जे पदाधिकारी सदस्य हे सातत्याने काम करत आहे. कशासाठी? की समाजातल्या आमच्या ओबीसी बांधवांना जागृत करण्यासाठी. ही जागृती सुरू झालेली आहे आणि या जागृतीचं रूपांतर चळवळीत व्हावं हा आमचा उद्देश आहे. ही चळवळ अशी असावी, ही कधीही थांबू नये. आणि म्हणून प्रत्येक स्त्रीचं याच्यामध्ये मोलाचं योगदान असणार आहे. की जसं आपण म्हणतो की जिजाऊने शिवाजी घडवला, तर प्रत्येक महिलेने जर आपल्या घरामध्ये शिवाजी सारखे तरुण घडवले, कारण ती जबाबदारी स्त्रीची असते, ती ते करते, तर मला वाटते शिवाजी सारखे जर आपले युवक निर्माण झाले, युवती निर्माण झाल्या त्या विचारांच्या, तर ही चळवळ खरोखर सातत्याने ही क्रांती ज्योती तेवत राहील. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, सावित्रीबाई फुले ज्या माऊलीने स्त्री शिक्षणाचा आविष्कार करून शिक्षणाची दारे स्त्रियांसाठी उघडी केली आणि आज आपण त्याच्यामुळेच इथे बसलेलो आहोत, आम्ही इथे बोलतो आहोत. अशा अनेक महामानवांनी आपल्या कल्याणासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं. त्याला स्मरून या प्रतिमेमध्ये जेवढे काही महापुरुष आहे त्या महापुरुषांना खरोखर स्मरून आपण आपला रोजचा त्याच्या विचारातला जर एक विचार घेऊन आपण जर काम करत राहिलं तर ही चळवळ नक्कीच मोठी होणार आहे. आणि इथे आता जे सत्र होणार आहे त्या सत्रांमध्ये पहिलं सत्र हे उद्घाटनाचं आहे. त्यानंतर भारतीय संविधान मंडल आयोग ओबीसीचं आरक्षण या विषयावर तुम्हाला अतिशय मोलाचं मार्गदर्शन ॲडव्होकेट वैशाली डोडसताई करणार आहे. ओबीसी महिला अंधश्रद्धा यावरती श्रीमती धम्मसंगिनी आणि सुषमाताई अंधारे हे आपलं विचार पुष्प इथं तुमच्या समोर ठेवणार आहे. त्यानंतर तिसऱ्या सत्रामध्ये ओबीसी महिलांची दशा दिशा व सक्षमीकरण या विषयावरती जयश्री शेळके आणि आपल्या एक उद्योग अधिकारी सुप्रिया बावनकुळे या आपले मार्गदर्शन करून आपल्याला एक नवसंजीवनी देणारे विचार आपल्या समोर ठेवतील, ज्याच्यातून आपल्या सर्वांची एक निश्चितच एक दिशा मिळेल. आमच्या महिलांची दशा बदलून एक नवीन दिशेनं त्यांचं मार्गक्रमण होईल आणि त्या अपेक्षेनेच आम्ही हे प्रयोजन केलेलं आहे. तरी मी आपल्या सर्वांनी माझं विचार ऐकून घेतलेत त्याबद्दल आभार मानते. आणि कुठेतरी आपण मला पुन्हा एक सांगावंसं वाटतं की संविधानातली जे हक्क, आपली लढाई संविधानिक आहे, ही कॉन्स्टिट्यूशनल लढाई आहे. आपण आपला सरकारला जास्तीचं काही मागत नाही. जे ऑलरेडी आपल्यासाठी हे प्रावधान आहे संविधानामध्ये करून ठेवलेली, तेच आपण मागतोय, ते आपल्याला मिळाली नाही. म्हणून जसं आता एखाद्या घरामध्ये 4 भाऊ असतील तर हितभर जागा किंवा अर्धा एकर वावरासाठी 4 भाऊ एकमेकांवरती जीवावर उठतात आणि एकमेकांचे खून पण करतात. परंतु संविधानामध्ये दिलेले जे न्याय आणि हक्क आहे यासाठी मात्र आपण गप्प बसतो, आपण रस्त्यावर उतरत नाही आणि आपले हक्क मागण्यासाठी आपण सरकारकडे कुठल्याही प्रकारचं
मागणी करत नाही आणि आपला संघर्ष आपण करत नाही. कारण डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलंय की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. परंतु हे आपण करत नसल्यामुळं आपल्याला आपला जो भविष्यकाळ जर उज्ज्वल करायचा असेल तर 8 डिसेंबरच्या मोर्चामध्ये सर्वांनी सामील व्हावं. आणि आपल्या सर्वांना त्यासाठी मी एक विनंती करते आहे. आणि आपण माझे विचार ऐकले त्याबद्दल आपले आभार मानून, आणि तायवाडे साहेबांनी आम्हाला जी एक प्रेरणा दिली, तर महिलांना, सर्व महिलांना त्यांच्यामुळे जी प्रेरणा, त्यांचे आभार मानून मी माझी रजा घेते. जय ओबीसी. धन्यवाद सुषमाताई. कैसे कैसे मजहर सामने आने लगे हैं, कैसे कैसे मजहर सामने आने लगे हैं, गाते गाते लोग चिल्लाने लगे हैं, अरे इस तालाब का पानी बदल डालो, कवल के फूल कुंभलाने लगे हैं, कवल के फूल कुंभलाने लगे हैं. आणि ही परिवर्तनाची लाट आता आमच्यामध्ये यायला पाहिजे. हेच आमचं आजच्या अधिवेशनाचं फल असेल. मंडळींनो, कालच संविधान दिन साजरा झालेला आहे. आपण सर्व विचारपीठावरील मान्यवरांनी उभं राहून आणि सभागृहातील सर्व ओबीसी बंधू भगिनींनी उभे राहून आपण संविधानाचं वाचन करूया. तेव्हा सर्वांनी सभागृहात जाग्यावरच उभं राहायचं आहे आणि हात समोर करून संविधानाचं वाचन मी करेन. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय ओबीसी, जय ओबीसी. सर्वांनी आपलं स्थान ग्रहण करावं. धन्यवाद. जय ओबीसी. ओबीसी महिला अधिवेशनाच्या निमित्ताने आपण सर्व महिला वर्ग एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहोत. पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रात ही एक लक्षणीय बाब आहे. मी सर्व महिलांचे इथे मनपूर्वक स्वागत करते आणि नागपूर नगरीत धम्मभूमी असून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक अशा धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात 14 ऑक्टोबर 1956ला बुद्ध धर्माचे जे प्रवर्तन केले, त्या परिवर्तनाच्या भूमीत आपल्या सर्व महिला भगिनींचे स्वागत करताना या प्रसंगाचे मी स्मरण करणे प्रासंगिक आहे. भारत देशात जी मूळ संस्कृती होती ती गणसंस्कृती होय आणि गणसंस्कृती लोकांचा समूह, समाज, इथली कुटुंब व्यवस्था स्त्रीप्रधान होती. स्त्री पुरुष हे 2 नाते, त्यामुळे मातृत्व हेच खात्रीशीर होते. त्यामुळे गणनायिका म्हणजेच गणनायिका म्हणजे गणांची प्रमुख स्त्री असायची. गणसंस्कृतीच्या सुरुवातीच्या काळात प्रबळ अशी निवृत्ती नावाची गणनायिका होती. तिने आर्याच्या आक्रमणाला तसेच स्त्रियांच्या शोषणाला प्रचंड विरोध केला. याशिवाय छोट्या छोट्या गणसमूहांच्या ज्या नायिका होत्या त्याही अत्यंत शूर व आक्रमक असायच्या. आपल्या समूहाचे सर्व संकटांपासून संरक्षण करण्याची त्यांची तयारी असायची. ह्याच गणनायिकांना अनेकदा प्रत्यक्ष युद्ध करून आर्यांच्या टोळ्यांना हरविले. आर्य मारले गेले. हजारो वर्ष आर्य अनार्य
यांचा संघर्ष झाला. यात आमचा गणनायक शंकरजी आर्यांनी मारला. दुसरा गणनायक गणपती यालाही मारले. आम्हाला गुलाम केले. सर्वप्रथम आर्य सत्तेला चार्वाकांनी व पुढे वर्धमान महावीरांनी आवाहन दिले. सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत बुद्धाच्या सम्यक क्रांतीनंतर अशोकाचा नातू बृहद्रथ याची हत्या करून त्याचा वैदिक प्रधान पुष्यमित्र शुंग याने कपट कारस्थानाने सत्ता बळकावली आणि प्रतिक्रांती होऊन भारतातील बहुजन समाजावर धर्मव्यवस्थेच्या नावावर मनुस्मृतीची कडक अंमलबजावणी करून सामाजिक, मानसिक, बौद्धिक आणि आर्थिक गुलामगिरी लादण्यात आली. मनुस्मृती हा बहुजन समाजाचे अधपतन करणारा आर्याचा धर्मग्रंथ आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 महाड येथे जाळला. मनुपूर्व स्मृतीमुळे आजपर्यंतही आमचा ओबीसी मानसिक गुलामगिरीमध्ये अडकून पडलेला आहे. त्यामुळे आज आम्ही सर्व ओबीसी महिलांनी मनुस्मृतीचे दहन करून आपला मनुस्मृतीवरचा राग घालवला आहे. भारतीय संविधानाचा आम्ही आता इथे पुरस्कार करीत आहोत. पुष्यमित्र शृंगाच्या प्रतिक्रांतीनंतर स्त्रीला केवळ भोगायची वस्तू समजण्यात येत होते. स्त्री ही भोगदासी होती. महाभारतात महायुद्धे केवळ स्त्री भोगासाठी झाली. चूल आणि मूल या पलीकडे स्त्रीची ओळख नव्हती. वर्णव्यवस्थेतील स्त्रीचा दर्जा शूद्राहून शूद्र होता. स्त्री मग ती स्वर्णाची असो वा शूद्राची, तिला कुठलेच हक्क व अधिकार नव्हते. पुरुषी अहंकाराने स्त्री गुलामच राहावी यासाठी अनेक खुळचट कल्पना पेरल्या गेल्यात. स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्री जर शिक्षित झाली तर अक्षरांच्या अळ्या बनून पुरुषाच्या ताटात पडतील आणि तिला मृत्यू येईल अशा कल्पना समाजात रूढ होत्या. ती भोगदासी राहणं वास्तविक खरे कारण ते होते की स्त्री जर शिक्षित झाली तर ज्ञानी स्वयंपूर्ण झाली तर ती भोगदासी राहणार नाही, परंतु अत्यंत बेमालूनपणे धर्माचा मुलामा देऊन धर्मसत्तेने स्त्रीला भोगाच्या बेड्यात अडकविले. हजारो वर्षापासून स्त्रीच्या नशिबी शोषण, अपमान आणि प्रताडणा झाली. बेंबीपासून शेंडीपर्यंतचा धर्माचा घोष करणाऱ्या पाखंडींनी गाय, बैल, साप, उंदीर, कुत्रा, माकड, डुक्कर, वृक्ष यांना देव मानले आणि पूजा बांधली. पण समाजाचे अर्धांगी असणाऱ्या स्त्रीच्या गुलामीच्या शोषणाच्या बेड्या ठोकल्या. जनावरांना पूजा आणि स्त्रीला ठेचा अशा नीतीने स्त्रीला गुलामीत अडकवण्यात आले. पत्नी मरण पावली तर पुरुष लगेच मुलाबाळांचे कारण पुढे करून दुसरं लग्न करून मोकळा होईल. पण पती मरण पावला तर स्त्रीचा दुसरा पती करणे सोडा तर तिला पुरुषाबरोबर सती जावे लागेल. सती जावे लागेल. स्त्रीनं सती जावे म्हणून अनेक खुळचट कल्पना आल्यात. जसे की सती गेली तर स्वर्ग मिळेल, पतीचा सहवास मिळेल आणि स्त्रीला देवत्व प्राप्त होईल, तुला भजले जाईल यासारख्या भव्य दिव्य कल्पना पसरवून तिची मानसिक तयारी केली जाईल. मानसिक प्रलोभन दडपणापासून स्त्रीला सती जाण्यास भाग पाडले जाईल. एवढेच करून पोथ्या पुराणे थांबले नाही तर त्यांनी स्त्रियांच्या चारित्र्यावर संशय घेणे सुरू केले. स्त्री ही स्वैराचारी आहे, व्याभिचारी आहे, चंचल आहे या प्रकारे पोथ्या पुराणांनी स्त्रीबद्दल अविश्वास संशयाचे वातावरण निर्माण केले. धर्मसत्तेने स्त्रीच्या साथून स्त्रीला अपमानित करण्याची चाल बेमालूमपणे रूढी परंपरेतून टाकली. विधवा निपुत्रिक स्त्रियांना सामाजिक बहिष्कारासारख्या मृत्यूपेक्षा भयंकर भोगाला सामोरे जावे लागले. पुढे रूढी परंपरा बळी पडून समाजाने स्वतःच्याच माय बहिणींवर, लेकींवर, सुनांवर अनेकविध अत्याचार केले. नवसासारख्या रूढीद्वारे देवास त्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या पुजाऱ्याच्या व धनिक भक्तांच्या सोयीसाठी पोटच्या मुलीला वाहण्याची अनिष्ट प्रथा धर्माच्या नावाखाली प्रचलित होती. त्यातून देवदासी, जोगतीन, वाघ्या, मुरळी हा वर्ग निर्माण झाला. हजारो वर्षापासून खितपत पडलेल्या, उपेक्षित, दुर्लक्षित अशा महिलांना समान संधी देण्याचे काम या महाराष्ट्रात युगप्रवर्तक महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी करून त्यांना खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्याचे बळ दिले. भारतात महिलांचे उद्धारक अनेक झाले, परंतु कैवारी मात्र एकच झाले, ते म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मातोश्री रमाबाईंनी पाठविलेल्या एका पत्रात त्यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी लढा देणारा मी एक योद्धा आहे असे म्हटले आहे आणि ते सर्वार्थाने खरेही आहे. दोन्ही हाती शस्त्र घेऊन स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारा असा वीर योद्धा पुन्हा होणे नाही. एक हाती घेऊन
कायद्याने एका हाती कायद्याचे शस्त्र तर दुसऱ्या हाती चळवळीचे. सर्व भारतीय स्त्रियांनी या एका कारणासाठी त्यांना प्रातस्मरणीय मानले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना आपल्या गुरुस्थानी मानले. याचे कारण त्यांनी वैदिक विकृतींची चिकित्सा केली. मनुस्मृती प्रणीत गुरु धर्मसंसदेचा बुरका पाडून समतेची मशाल पेटवली. चातुर्य वर्णवादी जाती व्यवस्था नाकारली. एवढ्यावरच थांबले नाही तर शोषित महिला, शेतकरी, कष्टकरी, अस्पृश्य, शेतमजूर ह्या सर्वांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी यासारख्या महान ग्रंथातून शेरणी, भरणी व लाटणी यांच्या बदमाशा उघड्या पाडून शूद्र अतिशूद्रांना त्यांनी स्वाभिमानाने जगविण्याचे बळ दिले. त्यामुळे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळे महिलांसह सर्व बहुजनांना भारतीय संविधानात कायद्यानुसार, कुणाच्या दयेनुसार नव्हे तर कायद्यानुसार समान हक्क व अधिकार मिळाले. त्यामुळे आपण देशात आणि राज्यात प्रतिगामी असलेल्या भूखंडाचे शासन असताना आपलं अस्तित्व आणि अस्मितेसाठी आपण या ठिकाणी आज दिवसभर विविध विषयावर प्रभावी वक्त्यांच्या मार्गदर्शनाखाली विचार मंथन करणार आहोत. या मंथनातून आपल्याला या जातीविरहित समताधिष्ठित समाजाचा लढे पुढे न्यायची गरज आहे. त्यामुळे सर्व महिलांना नम्र विनंती आहे की सर्वप्रथम कर्मकांडाचे स्तोम माजवू नका. नशीब, फलज्योतिष्य, बुवा, बंधू महाराजांच्या नादी लागून स्वतःच्या कुटुंबासह येणारी तरुण पिढी बर्बाद करू नका. स्वतःच्या शरीरावर स्वतःचाच मेंदू ठेवा. सनातनी प्रवृत्ती वैदिक आर्थिक मिळेदर इतर भोगत आहे त्यांना फुले, शाहू, आंबेडकरी विचारसत्रातून उत्तर द्या. जिजाऊ छत्रपती शिवराय, महाराणी दुर्गावती, अहिल्याबाई, महाराणी ताराराणी, उमाबाई, दाभाडे, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, फातिमा शेख, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकनेते कृषी शिक्षण महश्री भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख, संत श्रेष्ठ नामदेव जगद्गुरु तुकाराम, संत जगनाडे महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादी अनेकांनी ओबीसींना सामाजिक स्वातंत्र्याचा विचार दिला. प्रत्यक्ष चळवळीही उभारल्या, परंतु ओबीसींना आपल्या सामाजिक क्रांती विचारांच्या महापुरुषांना, विचारवंतांना नीट समजावूनच घेतलं नाही, स्वीकार केला नाही. परिणामी स्वातंत्र्याची 69 वर्ष ओबीसीसाठी अप्रत्यक्ष पारतंत्र्याचीच ठरली. भारतातील ओबीसी, विशेषतः महाराष्ट्रातील ओबीसी, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगारी समाज, एकूणच बहुजन समाज जात आणि धर्मांध शक्तीसमोर नतमस्तक होताना दिसतो आहे. ही खरंच खूप मोठी शोकांतिका आहे. भारतीय संविधानातील 15-16 यानुसार 340 या कलमांन्वये 7 ऑगस्ट 1989ला मंडळ आयोगाच्या शिफारशी स्वीकारून तत्कालीन प्रधानमंत्री दिवंगत विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ओबीसींना आरक्षण लागू केले. 13 ऑगस्ट 1990 रोजी ओबीसींना 27% आरक्षण मिळाले. देशातील ओबीसी बहुजन समाजाच्याही हाती प्रचार प्रसार माध्यमे नाहीत, ही धर्मवादी पुंजीवादी यांच्या हाती आहेत. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 साली हंटर कमिशन समोर आरक्षणाची मागणी केली. त्यानंतर 1902 साली राजश्री छत्रपती शाहू महाराज करवीर प्रांतात 50% आरक्षणाची घोषणा त्यांनी केली. पुढचा इतिहास आपणास ज्ञात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळात असताना ओबीसींच्या प्रश्नांवरून मंत्रिपदाचा राजीनामा दिला. एवढा त्याग करणारे नेते, लोकप्रतिनिधी आता आपल्यात नाहीत, ही ओबीसींचे दुर्दैवच म्हणावे लागेल. आज शेतकरी, बेरोजगार तरुण आत्महत्या करून जीवन संपित आहेत. दलितांवरील अन्याय, अत्याचाराचे प्रमाण सारखे वाढतच आहेत. इतिहासाचे भगवेकरण वेगानं होत आहे. जातीय धर्मीय दंगली होत आहे. अनेक आव्हाने उभी आहेत. यावर ओबीसी बांधवांनी आत्मपरीक्षण करण्याची खरंच नितांत गरज आहे. मला येथे आवर्जून सांगताना आनंद होतो की मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी दलित, आंबेडकरी नेत्यांनी सुरुवातीच्या काळात अथक परिश्रम केले. त्यांची मी व्यक्तिशः ऋणी आहे.
ओबीसी समाजातर्फे मी या सर्वांच्या मनापासून आभार मानते. यापुढेही ओबीसींच्या जनगणनेसाठी ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापनेसाठी क्रिमिलेअरची घटनाबाह्य अट रद्द करण्यासाठी ओबीसी अधिकारी कर्मचारी आणि पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळविण्यासाठी तसेच खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळविण्यासाठी ओबीसी SC ST VJNT भटक्या विमुक्तांसाठी अल्पसंख्याकांचा न्याय हक्कासाठी शेतकरी कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या संपूर्ण उत्थानासाठी एकत्रितपणे आपसातील मतभेद विसरून लढा देण्याची नितांत गरज आहे. त्याकरिता दीक्षाभूमी असलेल्या धम्मभूमीत ओबीसी महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी आजचे हे अधिवेशन आहे. अनेक महापुरुषांनी महिलांच्या कल्याणाचे काम केले, परंतु त्यात फायदा मुठभर उच्चवर्णीयांनीच घेतला. मुठभर उच्चवर्णीय महिलांनीच घेतला. ओबीसी महिला आजही मागे आहेत. रूढी परंपरेमध्ये त्या सतत अडकून आहेत सातत्याने. ओबीसी महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा, आर्थिकदृष्ट्या ओबीसी महिला सक्षम व्हाव्या म्हणून उद्योगासंबंधीचे वेळोवेळी मार्गदर्शन करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या म्हणून उद्योग संबंधीचे वेळोवेळी मार्गदर्शन करून स्त्री सक्षमीकरणाचा पाया मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दृढ निश्चय आहे. ओबीसी महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुढे येण्यास वाव मिळावा यासाठी त्यांच्यात जागृती करण्यात यावी, यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या यशस्वी वाटचालीकरता आपण समस्त ओबीसी बंधू भगिनींनी योग युतींच्या सर्वतोपरी प्रेरणादायी सहकार्य अपेक्षित आहे. शेवटी महात्मा फुले यांनी महाराणी व्हिक्टोरिया उद्देशन काही लिखाण केले ते वाचून मी स्वागतपर आपल्या भाषणाची सांगता करते. सुता तुझी राणीबाई हिंदुस्थानी जागृत नाही, जिकडे तिकडे ब्राह्मणशाही डोळे उघडून पाही. खेडेगावी कुलकर्णी आहे लेखनीचा धनी, महालामध्ये महाल करी जसा अष्ट अधिकारी. यमवंत मामलेदार शूद्रा शिक्षा अनिवार्य, धूर्त चिटणीसाचे पुढे काय कलेक्टर बापुडे. अधिकारी यमवंत मामलेदार शूद्रा शिक्षा अनिवार्य, धूर्त चिटणीसाचे पुढे काय कलेक्टर बापुडे. रेव्हेन्यूची दप्तरदारी ब्राह्मण किती अधिकारी, चहूकडे भटबाई कुणब्या तेल्याची माळ्याची दाद नाही. कुणब्या ज्योती म्हणे धाव घेई, दृष्टांपासून सोडवी. आपली हीच परिस्थिती आहे. महात्मा फुलेंनी दिलेला इशारा समजून सावध व्हा, स्वयंभीत व्हा. पुन्हा सर्व मान्यवर श्रोत्यांची एकदा स्वागत करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय ओबीसी. धन्यवाद वृंदाताई. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले मान्यवर अतिथी यांचं स्वागत, कारण कार्यक्रम पुढे पुढे जाण्याच्या आधी पाहुण्यांचं स्वागत राहून जाईल आहे आणि त्यानंतर आता पाहुण्यांचं स्वागतासाठी मी वळते आहे. आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या उद्घाटिका माननीय सुशीलाताई मोराले मॅडम यांचं पुष्प आणि ग्रंथ देऊन मी स्वागत करण्यासाठी आमंत्रित करते साधनाताई बोरकर मॅडम यांना. जयश्रीताई खनके मॅडम, आपण विचारपीठावर सादर आमंत्रित आहात. माननीय तायवाडे सरांचं स्वागत करण्यासाठी शुभांगीताई घाटोळे आजच्या आपल्या अधिवेशनाचे सर अध्यक्ष आहेत. माननीय वैशालीताई डोळस यांचं पुष्प, मानचिन्ह आणि ग्रंथ देऊन स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते नंदाताई देशमुख यांना. नंदाताई देशमुख यांना मी स्वागतासाठी आमंत्रित करते आहे. वैशालीताई डोळस मॅडम यांचं. माननीय संध्याताई सराडकर मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते ॲडव्होकेट समीक्षा गणेश यांना. जागृती स्मरणिकेचे माननीय संपादक बळवंतजी भोयर सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते नंदाताई देशमुख मॅडम यांना. नंदाताई देशमुख मॅडम माननीय संपादक बळवंतरावजी भोयर यांचं स्वागत करतील. माननीय शरयूताई तायवाडे मॅडम मुख्य कार्यकारी अध्यक्षा यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते उषाताई देशमुख. माननीय सुषमाताई भड अध्यक्षा राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते विद्याताई सेलुकर मॅडम यांना. माननीय सुषमाताई भड मॅडम यांचं विद्याताई सेलुकर स्वागत करतील.
धन्यवाद. कुमुद गुडगे मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते बबिताजी मेहर मॅडम यांना. त्यांनी स्वागत करावं. माननीय ॲडव्होकेट रेखाताई बारहाते मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते आहे शुभांगी घाटोळे मॅडम यांना. माननीय रेखाताई बारहाते मॅडम यांचं स्वागत शुभांगी घाटोळे मॅडम करतील अशी मी विनंती करते. विद्याताई सेलोकर मॅडम यांना सुनेताताई जिचकार मॅडम यांचं स्वागत. माननीय नंदाताई फुकट इथे आलेले आहेत, त्यांनी विचार मंचावर स्थान ग्रहण करावं. माननीय नंदाताई फुकट मॅडम. स्वागत सोहळा संपन्न झालेला आहे. पुनश्च कुणाचे एकदा स्वागत राहिलं असेल चुकून तर मी शब्दसुमनांनी स्वागत करते. काट्या कुट्यातुनी फुलुनी गुलाबा आला स्वागत आला, विचार कर अन जागा हो हळूच सांगतो ओबीसीला, हळूच सांगतो ओबीसीला. पुनश्च एकदा मी या मान्यवरांचं स्वागत करते. जय ओबीसी, जय ओबीसी. कांचन गुडगे यांचं स्वागत करण्यासाठी वंदनाताई नंदाताई देशमुख मॅडम. कांचनताई यांनी विचारमंचावर स्थान ग्रहण करावं आणि नंदाताई देशमुख त्यांचं स्वागत करतील. आणि यानंतर आपण या महिला अधिवेशनाच्या निमित्ताने जागृती स्मरणिका काढलेली होती. त्या जागृती स्मरणिकेचं प्रकाशन आणि लढा ओबीसीचा लेखक सुरेंद्र बुराडे, प्रकाशक राष्ट्रीय ओबीसी महासंघ या पुस्तकाचं प्रकाशन, भारतातील ओबीसींचे भवितव्य लेखक जयमिनी कडू आणि परिवर्तनवादी विचार आणि ओबीसी याचे लेखकसुद्धा जयमिनी कडू आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं हे प्रकाशन आहे. या तिन्ही पुस्तकांचं प्रकाशन इथे आता होणार आहे. तेव्हा सर्व मान्यवरांना जयमिनी कडू सर, सुरेंद्र बुराडे सर विचारमंचावर येतील आणि जागृती स्मरणिकेचे संपूर्ण संपादक मंडळ समीक्षा गणेशे, वंदनाताई वनकर, माननीय बळवंतजी भोयर आणि अरुणा भोंडे या विचारमंचावर राहतील. पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सर्व तयार. आधी जागृती स्मरणिकेचं प्रकाशन होत आहे. मुख्य संपादक आहे माननीय बळवंतजी भोयर सर. सहसंपादक आहे वंदना वनकर, ॲडव्होकेट समीक्षा गणेशे, अरुणा भोंडे हे जागृती स्मरणिकेचं प्रकाशन करतील. भारतातील ओबीसींचे भवितव्य लेखक जयमिनी कडू व परिवर्तन प्रकाशन इथे होत आहे. लढा ओबीसीचा लेखक सुरेंद्र बुराडे, प्रकाशक राष्ट्रीय ओबीसी महासंघ या पुस्तकाचंही प्रकाशन इथे होत आहे. मान्यवर अतिथींच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन. लढा ओबीसीचा लेखक सुरेंद्र बोराडेंच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. फुंकर, स्त्रियांच्या वेदनेवर फुंकर घालणारे फुंकरची संघटना स्थापन झालेली आहे. त्याचंही उद्घाटन या प्रसंगी होत आहे. टाळ्यांच्या गजरात या सगळ्या मान्यवरांचं, प्रतिभावंतांचं आपण स्वागत करूया. कारण फुंकर हवीच आहे. वेदना खूप आहेत आणि फुंकर घातल्याशिवाय वेदना कमी होणार नाही, म्हणून आम्ही संघटना तयार केलेली आहे. या सभागृहामध्ये माननीय ईश्वरभाऊ बाळबुदे आलेले आहेत.
अध्यक्ष OBC सेल राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी विचारपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. ईश्वरभाऊ बाळबुदे सर. माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर सर. या सभागृहात धम्मसंगिनी मॅडम आलेले आहेत, त्यांनीही या विचार मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. आणि या मान्यवरांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करते आहे ॲडव्होकेट रेखाताई बाराते मॅडम यांना. त्यांनी ईश्वरभाऊ बाळबुदे सरांचं स्वागत करावं. माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर सर. त्यांचं स्वागत करण्यासाठी अर्चना बर्डे मॅडम. ईश्वरभाऊ बाळबुदे सरांचं स्वागत रेखाताई बाराते मॅडम करत आहेत. माजी आमदार सेवकभाऊ वाघाहे मंचावर आलेले आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय सुषमाताई भड मॅडम यांना. सेवकभाऊ वाघाहे सरांचं स्वागत. धम्मसंगिनी मॅडम विचार मंचावर येतील, त्यांचं स्वागत करण्यासाठी अर्चनाताई बर्डे, धम्मसंगिनी मॅडम यांचं स्वागत. पुरुषोत्तमजी खेडेकर सर मंचावर विराजमान होत आहेत, त्यांचं स्वागत. मी लक्ष्मी सावरकर मॅडमला विनंती करते, त्यांनी खेडेकर साहेबांचं स्वागत करावं. लक्ष्मी सावरकर मॅडम. धन्यवाद.